मंडळी नमस्कार। मंडळी, अमरावती हा विदर्भातला महत्त्वाचा जिल्हा। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचा विचार केल्यास या जिल्ह्यामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ येतात, ज्यामध्ये अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, तिवसा, दर्यापूर आणि मेळघाट तसंच मोर्शी यातला दर्यापूर आणि मेळघाट हे 2 मतदारसंघ हे राखीव आहेत। या जिल्ह्यात विद्यमान परिस्थितीमध्ये काँग्रेस, भाजप, शिवसेना, प्रहार जनशक्ती अशा सर्वच पक्षांची सत्ता आहे। यंदाच्या लोकसभेला भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना झाला। अर्थात प्रहारने देखील आपला इथं उमेदवार दिला होता, मात्र काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखडे हे इथून निवडून आले। त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये अमरावतीतल्या नेत्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण झालेली आहे। यशोमती ठाकूर यांच्याकडे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आहे। इथलं बळवंत वानखडे यांना निवडून आणण्यात त्यांचाच मोठा वाटा होता। तसंच बच्चू कडू यांच्या पक्षाचे 2 आमदार आहेत। रवी राणा यांचाही पक्ष बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात अनेक वादविवाद पाहायला मिळाले होते आणि त्याचेच पडसाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही पडू शकतात असं बोललं जाते। तसंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या सर्व मतदारसंघात काय वातावरण असू शकतं, सध्या मतदारसंघातली परिस्थिती काय, राजकीय समीकरण कसे जुळू शकतात, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत अमरावती विधानसभा मतदारसंघापासून। या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत काँग्रेस पक्षाच्या सुलभा खोडके। 2019 साली त्यांनी भाजपचे सुनील देशमुख यांचा पराभव केला। या मतदारसंघावर 2019 पूर्वी सुनील देशमुख यांचं चांगलं वर्चस्व होतं। दरम्यान सुनील देशमुख यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात घरवापसी देखील आता केलेली आहे। त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात सुलभा खोडके आणि सुनील देशमुख यांच्यात उमेदवारीसाठी निश्चितच स्पर्धा असणार आहे। काँग्रेसकडून या दोघांना तिकीट दिलं जातं, या दोघांपैकी कुणाला तिकीट दिलं जातं की आणखी कोणी नवा उमेदवार दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भाजपकडूनही इथला उमेदवार कोण असेल याची उत्सुकता असणार आहे। यानंतरचा मतदारसंघ म्हणजे मंडळी दर्यापूर विधानसभा मतदारसंघ। 2019 साली काँग्रेस पक्षाचे बळवंत वानखडे हे इथून निवडून आले। त्यांनी भाजपच्या रमेश बुंदिले यांचा पराभव केला। दरम्यान यंदाच्या लोकसभेला बळवंत वानखडे हे लोकसभेला निवडून गेल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात ते काँग्रेसचा उमेदवार निवडून आणतील। विशेष म्हणजे त्यासाठी हा मतदारसंघ त्यांना सोपा जाईल असं राजकीय विश्लेषक सांगतायत। आता उमेदवार कोण असेल याची उत्सुकता असणार आहे। यानंतर मंडळी तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे तिवसा। तिवसाच्या विद्यमान आमदार आहेत काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर। 2019 साली ठाकूर यांनी शिवसेनेच्या राजेश वानखडे यांचा पराभव केला। उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात यशोमती ठाकूर या कॅबिनेट मंत्री होत्या। काँग्रेसच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळखही आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या बळवंत वानखडेंना एक हाती निवडून आणण्यात यशोमती ठाकूर यांनी ताकद लावली होती। त्यावेळी उद्धव ठाकरे तसंच शरद पवार यांनीही वानखडे यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या। गेल्यावेळी यशोमती ठाकूर यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार होता। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता महाविकास आघाडी सोबत आहे। त्यामुळे या मतदारसंघातून महायुतीकडून भाजप किंवा शिवसेना शिंदे गट इथं उमेदवार देण्याची शक्यता आहे। यशोमती ठाकूर यांच्या विरोधात असणारा उमेदवार कोण असेल याबद्दल अद्याप कोणतीही चर्चा नाहीये। मात्र अमरावती लोकसभेला किंगमेकर म्हणून भूमिका निभावणाऱ्या यशोमती ठाकूर यांचं पारडं सध्या जड आहे, तसंच आत्मविश्वासही मजबूत दिसतोय। मंडळी, यानंतरचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे रवी राणा यांचा बडनेरा विधानसभा। 2019 साली झालेल्या निवडणुकीमध्ये रवी राणा यांनी शिवसेनेच्या प्रीती बंड यांचा पराभव केला। रवी राणा यांचा पक्ष महायुतीमध्ये असल्यामुळे भाजप, शिवसेना, शिंदे गट तसंच अजित पवारांचा पक्षही राणा यांच्यासोबत असणार आहे। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवली। त्यावेळी महायुतीमधून त्यांच्या तिकिटाला विरोधही झाला होता, मात्र तो मोडीत काढत नवनीत राणा त्या तिकीट मिळवण्यात यशस्वी झाल्या। रवी राणा हे देखील महायुतीचे उमेदवार म्हणून यंदाच्या विधानसभेला उभं राहतील। मात्र बच्चू कडू आणि काँग्रेस पक्षाची झालेली वितुष्टता पाहता रवी राणा यांना यंदाची निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे। अर्थात नवनीत राणा या देखील रवी राणा यांच्या विजयासाठी प्रयत्न करतील। दरम्यान यंदाच्या विधानसभेला देखील शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार प्रीती बंड या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील अशी शक्यता आहे। मंडळी, यानंतरचा 5वा मतदारसंघ म्हणजे अचलपूर विधानसभा। इथले विद्यमान आमदार आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू। कडू यांनी 2019 साली काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांचा पराभव केला। बच्चू कडू यांचा पक्ष या मतदारसंघात चांगलाच मजबूत आहे। यंदाच्या लोकसभेला त्यांच्या पक्षाच्या 2 विधानसभा मतदारसंघाच्या जोरावर त्यांनी आपला उमेदवार देखील लोकसभेला दिला होता। बच्चू कडू हे महाराष्ट्रात आक्रमक आणि शिंगावर घेणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांच्या प्रहार संघटनेअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी मोठं कामही केलं जातं। उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कडू हे राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते। शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नसला तरी दिव्यांग महामंडळामुळे त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे। अर्थात सध्या तरी ते महायुतीसोबत असले तरी अनेक मुद्द्यांभोवती त्यांचे महायुतीसोबत देखील वाद होतात। येणाऱ्या विधानसभेला ते महायुतीकडून राहतात की महाविकास आघाडीसोबत जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
मंडळी, यानंतरचा 6वा मतदारसंघ म्हणजे मोर्शी विधानसभा. इथले विद्यमान आमदार आहेत देवेंद्र भुयार. भुयार सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षात आहेत. त्यांनी 2019 साली स्वाभिमानी पक्षाच्या ताकदीवर विधानसभा लढवली आणि भाजप नेते अनिल बोंडे यांचा पराभव केला. भाजप नेते बोंडे हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. एक आक्रमक नेते म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. कदाचित विधानसभेला त्यांना भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं किंवा त्यांचा प्रभाव असणारा एखादा नवा उमेदवारही देवेंद्र भुयार यांच्या विरोधात दिला जाऊ शकतो. दरम्यान या विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे हर्षवर्धन देशमुख हे देखील आहेत. म्हणजे यानंतरचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे मेळघाट विधानसभा. मेळघाटचे विद्यमान आमदार आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल. पटेल यांनी 19 साली भाजपच्या रमेश मावस्कर यांचा पराभव केला. प्रहार जनशक्ती पक्षाचा मेळघाटमध्ये देखील चांगला होल्ड आहे. मात्र भाजपही या मतदारसंघात चांगलीच आक्रमक झालेली असल्याचं आता पाहायला मिळतंय. प्रहारला शिंगावर घेण्याची तयारी भाजपने केल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादीचे नेते केवळराम काळे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यामुळे भाजपची ताकद या मतदारसंघात सध्या वाढलेली दिसते. अर्थात कडू हे महायुतीकडून लढल्यास त्यांना भाजपचं आव्हान राहणार नाही असंही बोललं जाते. त्यामुळे विधानसभेला प्रहार जनशक्ती पक्षाचा स्टँड काय राहतो यावरून विधानसभेचं इथलं गणित ठरण्याची शक्यता आहे. मंडळी, यानंतरचा शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे धामणगाव रेल्वे मतदारसंघ. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे प्रताप अडसद. त्यांनी 19 साली काँग्रेस पक्षाचे वीरेंद्र जगताप यांचा पराभव केला. तसं पाहिलं तर काँग्रेसची या मतदारसंघावर चांगलीच पारंपरिक पकड होती. अनेक वेळा इथून काँग्रेसचा उमेदवार निवडून देखील आला होता. मात्र 19 साली हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून निसटला. लोकसभेला खासदारकी काँग्रेसनं जिंकल्यामुळे पक्षामध्ये सध्या चांगलाच आत्मविश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला वीरेंद्र जगताप आपली ताकद पणाला लावतील असं बोललं जाते. तर मंडळी, या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये सद्यस्थिती काय आहे आणि विधानसभेला काय होण्याची शक्यता आहे याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कडक बात.